हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस. याला ब्रेड पकोडा असं सुद्धा म्हटलं जातं. ब्रेड पॅटीस हे आपण स्नॅक्स किंवा नाश्ता म्हणून अगदी चवीने खातो. चला तर हे ब्रेड पॅटीस कशी बनवायची ते आपण बघूयात. सर्वात आधी आपण बेसन पिठाचे बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 ते 2.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. इथे आपण 1 टेबलस्पून ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालणार आहोत. आता आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण थोडे पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून बेसन पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनल्यानंतर आपण हे थोडा वेळ भिजू देणार आहोत. आता आपण ब्रेड पकोड्याची स्टफिंग म्हणजेच बटाट्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 1 ते 2 वगैरे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण 1/2 टीस्पून मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये 1/2 टीस्पून जिरे घालून घेऊया. यामध्ये आता आपण हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालणार आहोत. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या व 7 ते 8 लसूण पाकळ्या यांची पेस्ट करून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 ते 2 मिनिटं मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर कांदा मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये 1/4 टीस्पून हळद घालणार आहोत. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण 5 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घालणार आहोत. त्यांचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत. बटाटे उकडवताना आपण 80 ते 90% बटाटे उकडवलेले आहेत. खूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून मीठ घालून घेऊया. त्यासोबतच आपण 1 ते 2 टेबलस्पून धना पावडर सुद्धा यामध्ये घालणार आहोत. धना पावडरमुळे बटाट्याच्या चटणीला खूप छान टेस्ट येते. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण स्मॅशरने हे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. स्मॅश केल्यामुळे बटाट्याच्या चटणीमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतात. तुम्ही बघू शकता स्मॅश केल्यामुळे चटणीला एक बाइंडिंग आलेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिटं अजून परतल्यानंतर आपली बटाट्याची चटणी अगदी रेडी झाली आहे. यानंतर आपण बेसन पिठाचं जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहोत. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटरला थोडा घट्टपणा आलेला आहे. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. अशा प्रकारे आपण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ब्रेड पॅटीस तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपण तेल मीडियम टू हाय गॅस फ्लेमवर गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आता मी इथे ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी अशा प्रकारचे ब्रेड घेतलेले आहेत. हे ब्रेड्स चाकूने आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. त्यानंतर हाफ ब्रेड घेऊन आपण त्यावर अशा प्रकारे बटाट्याची चटणी लावणार आहोत. चटणी व्यवस्थित सर्व बाजूने पसरवायची आहे. चटणी लावून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे व्यवस्थित हाताने प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून चटणी जिथून गळणार नाही. अशा प्रकारे चटणी व्यवस्थित सेट केल्यानंतर आपण यावर ब्रेडचा दुसरा भाग लावणार आहोत. दोन्ही हाताने अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. फ्रंटचा भाग अशा प्रकारे आपण व्यवस्थित दाबून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व ब्रेड्सना आपण व्यवस्थित स्टफिंग करून घ्यायची आहे. आता आपण स्टफिंग केलेले ब्रेड बेसनच्या बॅटरमध्ये डीप करायचे आहेत. त्यासाठी अशा प्रकारे बॅटर प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं आहे व ब्रेड दोन्ही बाजूने डीप करून हळूवारपणे गरम झालेल्या तेलामध्ये आपण हे पॅटीस सोडणार आहोत. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवणार आहोत. पॅटीस तेलामध्ये सोडल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण व्यवस्थित तसंच तळू देणार आहोत. यानंतर जेव्हा पॅटीस सेट होईल तेव्हा आपण पलटवून घ्यायचं आहे.
पॅटीस पलटवताना सुद्धा ते सेंटरला न पलटवता आपण अशा प्रकारे कॉर्नरला घेऊन हळूवारपणे ते पलटवायचं आहे, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळू द्यायचं आहे. आणखीन 3 ते 4 मिनिटे तळल्यानंतर पॅटीसला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित तेलाच्या बाहेर काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा ब्रेड पॅटीस तळून घेणार आहोत. ब्रेड पॅटीस अगदी कमी वेळात तळून होतात. ब्रेड पॅटीस तळल्यानंतर आपण अशा प्रकारे चाळणीमध्ये सर्व काढून घेणार आहोत. यानंतर तेलात जे एक्स्ट्रा आहे ते आपण अशा प्रकारे झाऱ्याने काढून घेणार आहोत. ब्रेड पॅटीससोबत करारी मिरची तर हवीच, तर त्यासाठी आपण करारी मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत. तेल चांगलं गरम असताना आपण मिरच्या मधोमध चिरून अशा प्रकारे तेलामध्ये सोडायच्या आहेत व त्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून मिरच्या तडतडल्यानंतर अंगावर उडणार नाही. मिरची तडतडण्याचा आवाज बंद झाल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे. मिरच्या अगदी छान आणि कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहेत. या तळलेल्या मिरच्यांवर आपण मीठ घालणार आहोत. आता आपण हे कट करून बघूयात. तुम्ही बघू शकता अतिशय छान स्टफिंग झालेली आहे व अगदी एकसारखी लेअर बनलेली आहे. तळलेली मिरची व टोमॅटो सॉस यासोबत हे ब्रेड पॅटीस अगदी छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.